मीडियाने धनंजय मुंडेंना प्रश्न विचारल्यानंतर अधिवेशनामध्ये ते म्हणतात माझ्या तोंडाला म्हणजे इशाऱ्यामध्ये सांगतायत की मी तोंडाला कुलूप लावला आहे, त्याबद्दल काय बोलणार? सत्य आहे ना, मग घातपाताचा विषय हा सत्य आहे. कारण त्या तीनही आरोपींनी कबूल केलेलं आहे की 2.5 कोटीला जरांगे पाटलाची सुपारी आम्हाला धनंजय मुंडेंनी दिली, ही स्टेटमेंट दिल्या. पण त्यांनी एक नवीनच काल गुगली टाकली, म्हणजे सरकारचा सुद्धा बाप झालाय तो म्हणतो SIT तपास करतील. पण SIT नियुक्त कधी केली मुख्यमंत्र्यांनी सांगायचं नाही, अगदी घरी पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचे, 2 उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचं या प्रकरणात आम्ही SIT नियुक्त करतो. का तू बाप झाला का सरकारचा म्हणून तोच नियुक्त केली? एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे आहेत ते? आम्हाला आमच्या जालन्याच्या एसपीनं कसं काय सांगितलं नाही? आम्ही तर आमच्या जालन्याच्या एसपीला मानतोय, खूप चांगला माणूस आता जिल्ह्याला लागलाय म्हणून. परस्परही तुम्ही SIT नेमून ती चौकशी चालू आहे, त्याला एकट्यालाच कसं काय माहिती? म्हणजे तुम्ही शुद्धीकरण करायलात का त्याचं? त्याला निर्दोष काढताय का याच्यातून बाहेर? SIT तपास केला बा आम्ही, गुप्त असतं का? ती कोणती SIT नेमली? हे कोणत्या आहारी चाललंय? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही इतक्या आहारी चालले का त्याच्या? कारण ही खूप मोठी बातमी आहे. SIT तपास करते, कोणालाच माहित नाही. कारण माझ्यावर घातपात झाला, मला तर माहित पाहिजे ना. देशमुख कुटुंबात संतोष भाईंचा खून झाला, कुटुंबाला तर माहित पाहिजे ना काय करायला लागलेत. माझ्या प्रकरणात SIT नेमली ही त्यालाच कसं काय माहिती? आणि नेमली आणि ते तपास पण करते म्हणतो, म्हणजे सरकारचा कारभार तो हातात घेतला का? या हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालंय. आज या ठिकाणाहून तुम्ही आता नेमकी पुढची काय भूमिका घेणार आहात? कारण एक आरोपी अटक नाही, चार्ज फ्रेम झालेला नाही, या सगळ्या गोष्टी जर आज बघितलं तर पुढे तुमची आता भूमिका काय असेल? तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे. ते 2-3 पोलीस निलंबित केलेले, त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे. त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये. त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भात. आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्या सह आरोपी करा. नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो, लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत. चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ते फ्रेम करता येईल. कायद्याची प्रोसिजर म्हणून 2-4 महिने वाट बघू. नसता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांनी अजितदादांनी समजून घ्यायचं, तुम्हाला काय करायचं ते करा. आमच्या न्यायासाठी आम्ही आता रस्त्यावर जाणार आहे. या अगोदर देशमुख कुटुंबाला कुठल्याही गोष्टीत SIT स्थापन करणं असेल किंवा आरोपीला अटक करणं, मकोका लावणं, या अनुषंगाने अनेक वेळा आंदोलन करायला लावले. तर आता 1 वर्षानंतरही कृष्णा आंधळे फरार आहे, तर नेमका आज काही आंदोलनाची घोषणा करताय, त्याच्या पद्धतीने काय चर्चा झाली? हो, आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहेत. आम्ही 7-8 दिवसात बैठक घ्यायला लागलो. मला हे मीडियाच्या बांधवाला आता सांगायचं नव्हतं. आम्ही राज्याची बैठक बोलवून आम्ही एखाद्या वेळेस वेळ आली नंतर मस्साजोगमध्येच ती बैठक बोलवणार आणि तिथून आंदोलनाची घोषणा करणार आहेत. कारण जोपर्यंत फडणवीस साहेब पहिले देवेंद्र फडणवीस होत नाहीत तोपर्यंत राज्यात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस बघण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या लोकांची की जे अन्यायाच्या विरोधात लढत होते. आत्ताचे देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणी चोट्टा आलं, दरोडेखोर आला, बलात्कारी आला किंवा किती घोटाळे करणारा आला किंवा खून करणारा आला तरी ते त्याला शुद्धीकरण करून घेते. ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला आणि आम्हाला देशमुख या खुनाच्या प्रकरणात नको आहे. आम्हाला वाटतं पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब तयार व्हावा, म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय मिळत. आणि त्यांना जर पूर्वीचं व्हायचं नसेल तर थोड्याच दिवसात तुम्हाला तारीख ऐकायला येईल की महाराष्ट्रात खूप मोठा रोष तयार होणारे, राज्यातले लोक सगळे रस्त्यावरती येणार की एवढी मोठी खतखती हातून फक्त वाट बघतात लोक की देतील वा न्याय. परंतु ही वेगळ्या वेगळ्या बातम्या सरकारचं ऐकून ह्यो जे पेरीतून आहे तो सुटणार आहे. ह्या ज्या बातम्या पेरीतून याच्यामुळे सरकारला सुद्धा खूप मोठा फटका बसणार. मात्र समाज माध्यमावरती ज्या पद्धतीच्या पोस्ट येत आहेत, व्हिडिओ येत आहेत, कॉल रेकॉर्डिंग येत आहेत, त्यावरून कुठेतरी या पीडित कुटुंबाला धमकावण्याचा किंवा पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय का? की जसं तुम्ही आता म्हटलं की सुटण्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत किंवा कॉल रेकॉर्डिंगमध्ये कोणतरी म्हणते की ते बाहेर येणार आहेत, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तर या अनुषंगाने काय पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे? आणि इथून मागं सुद्धा त्यांनी तेच केलं.